आता थोड्या वेळा आता येणारे पुढचे 2-3 महिने तुमचे चालल्या सर्व कर्मचाऱ्यांना 1982-84 ची जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी हे धरणे आंदोलन आहे। यासाठी की शासनाने 2005 पासून योजना सुरू झाली, पेन्शन बंद केली, परंतु 2012ला DCPS आणली, ती पूर्णतः अपयशी ठरली। 2017 मध्ये NPS आणली, तीही पूर्णपणे शेअर मार्केटवर आधारित असलेली योजना आणली, तीही पूर्णपणे अपयशी ठरली। आणि म्हणून तिसरी योजना आमच्या माथी मारायचं काम चालू केलेलं आहे, जिला GPS म्हणतात, तीही आमच्या काही कामाची नाही, आमचं भविष्य अंधकारमय करणारी आहे आणि आम्हाला ती नको आहे। म्हणून आम्ही सर्वांना OPSची मागणी, सरकारला OPSची मागणी करत आहोत, ज्यामुळे आमचं भविष्य म्हातारपण सुरक्षित राहील, आधांतरित कोणावरही आम्हाला अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही। त्यासाठी हे धरणे आंदोलन सुरू आहे। आमची तरीही मागणी पूर्ण केली नाही तर आम्ही वोट फॉर OPS अभियान राबवलेलं आहे, जे लोकसभेला दिसलेलं आहे। आता विधानसभेला देखील आम्ही जोरदारपणे OPS अभियान राबवणार आहोत। आम्ही आणि आमच्या कुटुंबातली, आमच्या आप्तेष्टांची, आमच्या नातेवाईकांची जी मतं असतील ती OPSला समर्थन देणारी, OPS देणाऱ्या सरकारला आम्ही ही आमची मतं देऊ। आमच्या 2005 नंतर सर्व कर्मचारी, अगदी केंद्र सरकारचे 1 जानेवारी 2004चे कर्मचारी, 4 नंतरचे कर्मचारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आरोग्य, महसूल, अगदी पोलीस सुद्धा आहेत, परंतु त्यांना प्रत्येक सहभागी होत नसलं तरी ते सुद्धा आमच्या सोबत आहेत। हे सर्व कर्मचारी आहेत, ज्यामध्ये 5 लाख कर्मचारी आम्ही सहभागी आहोत। 4 ते 1200 संख्याला उपस्थित आहे आपल्याकडे। मुंडे, जिल्हाध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना। आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये, संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज हे राज्यव्यापी आंदोलन आहे। या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे 2005 नंतरच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जशाला तशी 1982-84 ची जुनी पेन्शन मिळाली पाहिजे। हे राज्य शासन सामान्य माणसांसाठी लाडकी बहीण घेऊन येत आहे, लाडका भाऊ घेऊन येत आहे, मग लाडका कर्मचारी कधी घेऊन येणार आहे? आणि जर या शासनाने लाडक्या कर्मचाऱ्यांकडे वेळीचं जर लक्ष दिलं नाही तर हे आंदोलन अतिशय तीव्र स्वरूपात होणार आहे। हे तो अभी झाकी है, पिक्चर अभी बाकी आहे। येणाऱ्या कार्यकाळामध्ये संघटनेच्या वतीने वोट फॉर OPS सारखे आंदोलन आम्ही पुढे घेऊन येणार आहोत। आणि याच्यावर सुद्धा याच्यावरती जर राज्य शासनाने लक्ष केंद्रित केलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कामबंद आंदोलन करू, संप करू किंवा आमरण उपोषणासारखे सुद्धा राज्य स्तरावरचे मोठे आंदोलन आम्ही घेऊन भविष्यात पुढे येणार आहोत। याविषयी काळामध्ये आताच आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटलेलो आहोत, त्यांना या सध्या जिल्हास्तरीय सर्व आंदोलनाची कल्पना दिलेली आहे, येणाऱ्या वोट फॉर OPSची कल्पना दिलेली आहे। आम्ही प्रत्येक गोष्टीला अल्टिमेट देऊन आम्ही काम करत आहोत आणि शासनाने नेहमीप्रमाणे जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर जे लोकसभेत झालेलं आहे ते लवकरच तुम्हाला विधानसभेत सुद्धा पाहायला मिळणार आहे। पेन्शन आमच्या हक्काची, जो पेन्शन बहाल करेगा वही देश पे राज करेगा, जो पेन्शन बहाल करेगा वही देश पे राज करेगा। राज्य सचिव महाराष्ट्र जुनी